भोंदू बाबा अशोक खरात हा केवळ भोंदू बाबा होता का? त्यानं केवळ भक्तांची फसवणूक केली का? त्यांच्या भावनांशी तो खेळला का? भक्तांना या सगळ्यामधून त्याने लुबाडणूक केली आहे का? तर नाही, हे प्रकरण केवळ एवढंच नाहीये. या अशोक खरातला केवळ भोंदू बाबा न म्हणता त्याला विकृत नराधमच म्हटलं गेलं पाहिजे. आणि ते का म्हटलं गेलं पाहिजे याची अनेक उदाहरणं आता समोर येताना पाहायला मिळतात. महिलांचं शोषण तर केलेलंच आहे. शेकडो महिला त्याच्या या लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्यात. मात्र या सगळ्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक विकृतपणाचे कळस ठरतील अशा पद्धतीचे किळसवाणे प्रकार तो त्याच्या सगळ्याच भक्तांबरोबर करायचा. केवळ महिलाच नाही तर पुरुषांबरोबर सुद्धा अनेक विचित्र प्रकार तो करायचा. आणि नेमकं तो काय काय करायचा याचे जेव्हा आता वेगवेगळे प्रकार समोर येतात, त्यामध्ये आणखी एक प्रकार समोर आलाय, ते म्हणजे अनेक शाकाहारी भक्तांना किंवा जे जैन व्यापारी उद्योजक त्याच्याकडे यायचे, अशा जैन लोकांना तो जाणून बुजून मांसाहार करायला भाग पाडायचा. ही किती मोठी विकृती असं म्हणावं लागेल, की जी लोक आयुष्यभर ज्यांनी कधीही मांसाहार केला नाही त्या लोकांना प्रसाद म्हणून हा मासे खाऊ घालायचा. हे एक वेगळंच प्रकरण सध्या समोर आलंय. तो नेमकं भक्तांना काय सांगायचा आणि कशा पद्धतीनं हे मांसाहाराचे प्रसाद वगैरे द्यायचा, पाहूयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अशोक खरातकडे येणारे जे भक्त होते हे मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू वर्गातले जास्त लोक त्याच्याकडे यायचे, ज्यामध्ये राजकीय नेते तर आहेच आहेत, मात्र अधिकारी असतील, सेलिब्रिटीज असतील किंवा उद्योगपती, व्यापारी अशा पद्धतीचे लोक त्याच्याकडे यायचे. आणि जर आपण बघितलं एकंदरीतच तिथलं कल्चर बघितलं किंवा त्याने कशा कशा पद्धतीचे भक्त आतापर्यंत हँडल केलेत हे जर पाहिलं, तर जे भक्त तसे आर्थिकदृष्ट्या फारसे सक्षम नाहीयेत, अशांबरोबरची त्याची वागणूक वेगळी असायची. जे लोक पैशापाण्याने अतिशय चांगले आहेत किंवा चांगल्या घरातले आहेत, ज्यांचं बिझनेस वगैरे आहेत, अशा लोकांना तो वेगळ्या पद्धतीच्या टॅक्स वापरून लुटायचा. हे आता उघडकीस येत आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचं हे आणखी एक प्रकरण, की ज्या प्रकरणामध्ये अनेक भाविक त्याच्याकडे यायचे जे शाकाहारी असायचे, ज्यांनी कधीही आयुष्यात मांसाहार केलेला नसायचा किंवा अनेकांनी मांसाहार सोडलेला असायचा. पण या सगळ्या व्यतिरिक्त जास्त लोक हे जैन होते. जैन व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक असतील, उद्योगधंद्यांमध्ये जैन लोक खूप जास्त आहेत. त्यामुळे त्यांची संख्या सुद्धा याच्याकडे येण्यासाठी खूप जास्त असायची. त्यांच्या श्रद्धेनुसार अनेकदा त्याच्याकडून रत्न खरेदी करण्यासाठी, वेगवेगळ्या पद्धतीचं उद्योगधंद्यांमध्ये बरकत यावी यासाठी म्हणून मार्गदर्शन घेण्यासाठी जेव्हा हे लोक अशोक खरातकडे यायचे, तेव्हा अशोक खरात काय करायचा, तर तो त्यांना प्रसाद म्हणून चक्क मासे खायला सांगायचा. तो इतर वेळी सुद्धा त्याच्या अनेक भक्तांना जे शाकाहारी आहेत त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तुम्ही मासे खा वगैरे अशा पद्धतीचे सल्ले द्यायचा. पण काहींच्या बाबतीत असंही घडायचं की तो थेटपणे त्याच्या ऑफिसमध्येच त्यांना मासे खायला द्यायचा. आता हे मासे खायला का द्यायचा, तर तो त्यांना असं सांगायचा की मासा हा मुळात मांसाहार नाहीच आहे. मासा ही एक वनस्पती आहे जी पाण्यामध्ये उगवते, पाण्यामध्ये जन्म घेते. मासा जर आपण कुठलेही प्राणी पाहिले ज्यांना मांसाहारामध्ये ज्यांना वर्गीकरण केलं जातं, असे अनेक प्राणी आहेत. प्रत्येक प्राण्याला तुम्ही त्याचे तुकडे केल्याच्या नंतर त्याच्या शरीरातून रक्त बाहेर येतं, हाडं सापडतात. मात्र माशामध्ये असं काहीच नसतं. मासा कापला तर रक्त बाहेर येतच नाही, माशामध्ये हाडच नसतात. त्यामुळे मासा हा कुठलाही प्राणी नाहीये, तर मासा ही एक वनस्पती आहे. ती पाण्यात उगवते आणि ती पवित्र असते. ते खाल्ल्याने खूप तुमचे फायदे होतात वगैरे असं सांगून तो चक्क जैन लोकांना सुद्धा मासे खायला भाग पाडायचा. केवळ प्रसाद म्हणून नाही, तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तुमच्या जेवणामध्ये सुद्धा मासे समाविष्ट करा असं सुद्धा सांगायचं. हे एक आणखीनच वेगळं प्रकरण समोर आलंय. आतापर्यंत जर आपण पाहिलं, अशोक खरातने अनेक महिलांना चक्क मूत्र प्यायला लावलेलं आहे, काहींना वीर्य प्यायला लावलेलं आहे, काहींना तांब्यात पाण्यामध्ये घालून आणखी काही वायग्राच्या गोळ्या सारलेल्या आहेत, काहींना गुंगीचं औषध दिलंय, काहींना काहीतरी कडवट खारट चवीचे पेढे दिलेले आहेत. असं खूप काही काही किळसवाणे प्रकार याच्याकडून घडलेले होते. म्हणजे एखादी व्यक्ती अशी असते, काही भोंदूबाबा असे असतात की ज्यांना फक्त भाविकांची फसवणूक करायची असते, त्यांच्याकडून पैसे काढायचे असतात, स्वतःची प्रॉपर्टी तयार करायची असते. ही एक कॅटेगरी असते. तसेही काही बाबा आपण आतापर्यंत पाहिलेत. काही असे बाबा असतात ज्यांना केवळ महिला भक्तांचं लैंगिक शोषण करायचं असतं, त्यासाठी ते हे सगळं करत असतात. तसेही बाबा आपण पाहिलेत. मात्र हा जर बाबा आपण पाहिला तर हा किती विकृत होता किंवा आपण ज्याला विक्षिप्त म्हणू शकतो. केवळ भक्तांना लुटायचंय इतकाच त्याचा मानस नव्हता किंवा लैंगिक शोषण करायचं इतकंही नव्हतं. मात्र त्यांचे जे वैयक्तिक त्यांच्या काही मान्यता आहेत किंवा ते जशा पद्धतीने आयुष्य जगतायत त्यामध्ये काहीतरी खोडा घालायचा, पती पत्नीमध्ये वाद निर्माण करायचे,
अनेक मुलींना त्यांच्या कुटुंबियाच्या विरोधामध्ये भडकवून वगैरे द्यायचं, अशा पद्धतीचे विकृत प्रकार तो करत होता. त्यामुळे हा जो बाबा आहे त्याची खरं तर आता जरी कायदेशीर प्रक्रियेमधून तो जात असला तरी सुद्धा त्याची मानसिकदृष्ट्या सुद्धा त्याची तपासणी होऊन त्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे हे समजून घेणं सुद्धा खूप गरजेचं असणार आहे. कारण इतका विक्षिप्त माणूस सहजासहजी नसतो. हा जो ज्या पद्धतीचे याचे हे सगळे प्रकरण समोर येतात, या प्रकरणामध्ये त्याची मानसिक स्थिती नेमकी कशी आहे, काय आहे, तो इतकं घाणेरडं कृत्य नेमकं कशासाठी करायचा, का तो हे सगळं करत होता, केवळ भक्तांना लुटून तो शांत बसत नव्हता, हे इतर सगळे जे काही कारनामे त्याने करून ठेवलेत ते मुळात कशासाठी, या सगळ्याची सुद्धा चौकशी होणं हे तितकंच गरजेचं आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.